सर्कलच्या बाहेर इथे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील. आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय कराड दक्षिण 11 टीमच्या माध्यमातून सुजित ऑन दी स्ट्राईक आणि नॉन स्ट्रायकर एंडला विचार केला तर रणजित आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. मोठी मॅच जरूर असेल. दोन असोसिएशन मधलं हे धुरंधर युद्ध, मैत्रीपूर्ण लढत आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. आदर्श सुजित आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय, रणजित नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल कराड दक्षिण 11च्या माध्यमातून. आणि गोलंदाजी मार्क वरती अजय मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय. मागल्या वर्षीच्या स्पर्धेचा KTPL 3.0 चा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. म्हणजे इथे काय तर 30 गावामधून हे बेस्ट 11 खेळाडू या मॅच मध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल फॉर बोथ टीम्स, बेस्ट ऑफ द लक. हलगीवाले यस जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचला होईल लगेच सुरुवात. अगदी हा आमचा कराड तालुका आज इथे मात्र सजला गेलाय. अगदी कराड 11 विपक्ष कराड दक्षिण या दोन्ही टीमच्या दरम्यानचा मुकाबला. आज प्रेक्षक पहा, गर्दी प्रेक्षकांची पहा. हा प्रेक्षक वर्ग क्रिकेट वरती प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग आहे. कराड क्रिकेट असोसिएशन वरती प्रेम करणारा हा प्रेक्षक वर्ग. आणि आज पाहायला गेलं तर KTPLच्या स्पर्धेवरती हलगीवाले कुठे असतील ते या डीजे या माईकचा आवाज द्या. हो डीजे प्लीज. प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग. पहिला बॉल अजय गोलंदाजी मार्क वरती, समोरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला, तिथे बॉल पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. संग्रामने बॉल उचलला, फेकला, तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. सुरुवात चांगली आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉल वरती स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आता विचार केला तर रणजित स्ट्रायकर एंडला आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं 10 षटक आहे आणि 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो. पहिला बॉल सिंगल आली. इथे पाहू शकता हेलिकॉप्टर पाहू शकाल, बाहेर जाईल का. अगदी थोडस पाहायला गेलं तर ताकद कमी पडलं. अगदी सीमारेषेच्या लगत बॉल आतमध्ये पडला आणि या बॉलवरती पाहायला गेलं तर 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर बॉल जात असताना रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. अगदी हेलिकॉप्टर उडवलं होतं. हेलिकॉप्टर बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये. हॅलो 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 चेक. येस अगदी पाहायला गेलं तर 5 धावा लगावल्या गेल्या धावफलकावरती. आक्रमण चढवायला सुरुवात केली आहे. आक्रमण झालंय. इथे 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. इथे पाहू शकता वेट अँड वॉच स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. इथे म्हणलं जातं क्रिकेट खेळत असताना मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचा असतो. इथे फुटवर्क पाहायला मिळालेलं नाही. बॅकफुट वरती करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. येस अगदी लवकर रीड केलं होतं. अगदी गोलंदाजाने अजयने अगदी बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रायकिंग एंड वरती रणजितला आपण पाहतोय. या सोहळ्यासाठी अगदी महत्वाची उपस्थिती. निस्वार्थी व्यक्तिमत्व, एक योद्धा, एक कधी न थांबणारा लढवया. म्हणजे आपण पाहिलं तर या महाराष्ट्राचे 22वे मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब बाबांचे सुय्य सहाय्यक अधिकारी सन्माननीय आदरणीय गजाननजी आवाळकर साहेब यांची महत्वाची उपस्थिती या सोहळ्यासाठी जरूर होते. आपण पाहिलं तर सातत्याने बाबांसोबत असणारं व्यक्तिमत्व आणि या महाराष्ट्राचे 22वे मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब बाबा यांचे सुय्य सहाय्यक अधिकारी सन्माननीय आदरणीय गजाननजी आवाळकर साहेब यांची महत्वाची उपस्थिती या सोहळ्यासाठी होते. KTPL 4.0च्या वतीनं आपलं मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. क्षेत्ररक्षणाचा दर्जा पहा. दूरवरचा प्रवास सुजितने केला होता. बॉलला उचललंय, लगेच फेकले. एकादाकडे धावफलक पुढे. टोटल 10 धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा बॉल. यस 10 धावा लगावल्या गेल्या धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थावरती आहे अजय मोहिते. चांगली गोलंदाजी होती आहे. अगदी P1चं षटक आधार असताना पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट करून पुन्हा एकदा निघालेत. स्ट्रायकिंग एंड सुजित खोत या नावाचा दर्जा आहे, परंतु अडकवलाय. जाळ विणलंय. जाळ्यामध्ये मोठा मासा. 440 वोल्टचा धक्का कराड दक्षिण 11 टीमला. फलंदाज बाद. विकेटचा पतन डीजे. पोहोचवलं. आणि खरं तर 19व्या वर्षी 17व्या 18व्या वर्षी पाकिस्तान सारख्या देशाच्या चांगल्या गोलंदाजाला ज्या गोलंदाजाने फलंदाज नडला होता त्यांचा जर्सी क्रमांक 10 आपण धावफलकावरती पाहतोय. अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10. यस निश्चितच उल्लेख केला सरांनी. अगदी 10 या आकड्याचं पूर्णपणे त्यांनी अगदी विवरण केलं. 10 धावा लगावल्या गेल्या धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. सुजित खोत मोठी विकेट माघारी गेली आणि तो नंतर मात्र बंटी करमळकर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तुम्ही पाहताय. रणजितला विसरून चालणार नाहीये. या खेळाडूकडे क्षमता आहे. सातत्याने कराड दक्षिणचं क्रिकेट खेळत असताना या खेळाडूने आपल्या नावाचा दर्जा, दरारा, दहशत, रुबाब
आज मात्र दाखवावा लागेल या मॅच मध्ये. शुभम शेवाळे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. यष्टीरक्षक तुम्ही पाहताय रोहित पाटील. आमचा कराड तालुका आणि कराड तालुक्याची ही स्पर्धा अगदी मानाची अभिमानाची स्पर्धा आज आपण अनुभवतोय. KDPL 4.0. शुभम गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल इथे पहा पडल्यानंतर थोडस पाहायला गेलं तर लवकर रीड केलं होतं. तिथे क्षेत्ररक्षक होते संग्रामने बॉल पकडलाय. संपला इथे फलंदाज. रणजितचा खेळ समाप्त होतोय. काटकर बॅक टू दी डगआउट. आणखीन एक शिकार मात्र जाळ्यामध्ये. संग्राम लावण कॅच पकडला गेला. फलंदाज बाद. खरं तर एक्झिबिशनचा एक रेकॉर्ड आहे रुपेश सर. 1,25,000 लाईव्ह प्रेक्षक मॅच पाहत होतो. खरं तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा रेकॉर्ड आहे टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. 1,28,000चा रेकॉर्ड आहे टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. आणि जेव्हा जेव्हा एक्झिबिशन मॅच असतात ना तेव्हा तेव्हा को करंट लाईव्ह जे प्रेक्षक असतात ते खरं तर वाढत असताना पाहायला मिळतात. आता इथे आलेखचा विचार केला तर प्रेक्षक वर्गांचा आलेख वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 10 धावा धावफलकावरती. येस डेफिनेटली 10 धावा लगावल्या गेल्या. तर धावसंख्या पाहायला गेलं तर स्तब्ध स्थितीमध्ये न्यू बॅटर येथील मैदानाच्या आतमध्ये अमोल दाखल झाले. स्ट्रायकिंग इन फलंदाज सज्ज होत आहेत. चांगली खेळी करावी लागेल. एक्झिबिशन मॅच आहे. मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय. अगदी मैत्रीचं हे घट्ट नातं आणि या नात्यामध्ये चाललेली ही लढत आपण पाहतोय. शुभम शेवाळे निघालेत. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. आक्रमण करता आलेला नाहीये. येणारा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी शुभम शेवाळेच्या माध्यमातून. फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते. पडल्यानंतर काटा बदलत असताना हा बॉल पाहायला मिळाला. 2 गडी बाद झालेत. इथे पाहायला गेलं तर पुल करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर बॉल निघून गेला. सीमा रेषा पार. मेतील दाबा 4. येतोय चौकार. डीजे रंगत पाहिजे असेल तर तुम्हाला असे मोठे फटके खेळावे लागतील. कारण कराड 11 संघाचा विचार केला तर 4 असे खेळाडू आमच्या नजरेत समोर येतात. राजू गंग, रोहित पाटील, सुजित शेवाळे, स्वप्नील देवंगळे आणि आज पूर्ण कराड 11 पाहायला गेलं तर शुभम शेवाळे आहे. अजय मोहिते, संग्राम एक अप्रतिम खेळाडू. यावेळी लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. बॉल थांबेल का? नाही. बॉल सीमारेषा बाहेर जातोय. तोडफोड कार्यक्रम येतोय चौकार. ब्लॉकबस्टर मॅच असेल. सुपर हिट डुपर हिट ही मॅच असेल. कारण मोठी मॅच आहे. प्रेक्षक वर्गांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी ही मॅच आपल्याला ही व्यक्त पाहायला मिळेल. एक्झिबिशन मॅच. आणखीन एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विशाल मोरे बापू पकडला जाईल. कॅच. विकेट होईल पतन. आणखीन एक धक्का. आहोत 18 धावसंख्या धावफलकावरती. 2 गडी बाद झाले. दुसरं षटक आपण पाहतोय. इथे एका बाजूने स्ट्रायकर एंडला जर विचार केला तर 3 बॉल 8 धावसंख्येवरती अमोल बॅटिंग करतो आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर बंटी नवीन बॅटर आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. यस स्क्रीनवरती तुम्ही पाहता एक्झिबिशन मॅचची ट्रॉफी. अगदी या मॅच विनर कोण ठरेल? कराड 11 आणि कराड दक्षिणची मॅच आपण अनुभवतोय. यावेळी ऑन साइडला खेळलाय. काउ कॉर्नर क्षेत्ररक्षक येत आहेत इंद्रजीत. अगदी पाहायला गेलं तर सिंगल धाव कंप्लीट केली आहे आणि ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस मात्र संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा 18. येऊ दे एक सुमधुर संगीत. मोठी मॅच आहे म्हणून म्हणलं जातं तुम्ही आयुष्यामध्ये किती क्रिकेट खेळता याला महत्व नाहीये. तुम्ही या मॅच मध्ये कसं क्रिकेट खेळता या गोष्टींना खूप महत्व आहे. कारण या मॅचची चर्चा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये होईल अशी ही मॅच आपण या इन ऍक्शन मध्ये पाहतोय. यस मिस्टर परफेक्ट गोलंदाजी ट्रॅक वरती. स्वप्नील देवंगळे पहिला बॉल ओव्हर द विकेट करून
यावेळी बॅकफुट पंच काय फटका सजवलाय, अप्रतिम स्ट्रोक, चेंडू थांबणार नाहीये, अगदी चेंडू होतोय फरार, येतोय KTPL 4.0 चौकार. पाहायला मला क्रिकेटचा क्लास दाखवणार हा बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. पुढे एकदा गोलंदाज सज्ज, इथे पाहू शकता मोठा फटका आहे. फलंदाज क्षेत्ररक्षक दूरवरती राहतोय, क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकाराला आक्रमण केलंय, अगदी दोन्ही खेळाडूंमध्ये कुठेतरी कॉलिंग नाहीये. सुजित आणि इंद्रजितला आपण पाहिलं तिथे कुठेतरी कॉलिंग नव्हतं, कम्युनिकेशन झालं नाही आणि तदनंतर मात्र आलेला चौकार. धावसंख्या पुढे सरसावते 27 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 3 विकेट्स गमावल्यात कराड दक्षिण 11 संघाने. 2.2चा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. स्वप्नील देवंगळे कुठेतरी अचूक टप्प्याचा मार आता मात्र करावा लागेल. आक्रमण सातत्याने केले जाते यांच्या गोलंदाजीवरती. आदर्श 4 षटकांची मॅच आहे. 45 धाबा जर लागल्या ना तर मॅच डुपर सुपर हिट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 27 धाबा आहेत धावफलकावरती. अजूनही विचार केला तर 10 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे 10 बॉल मध्ये 25-30 धाबा करण्याचा प्रयत्न कराड दक्षिण 11चा पाहायला मिळेल. येस डेफिनेटली. पाहूया पुढचा बॉल. बॅटची एज, बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने, अगदी लॉंग स्टॉप रिजनला चेंडू निघून जातोय. जिथे मात्र आमचा कटआउट बॅनर तुम्ही पाहताय, स्पर्धा मानाची, कराडकरांच्या अभिमानाची, आणि त्याच कटआउटला अगदी मानवंदना देतोय. येतोय चौकार. तर नशिबाचा चौकार पाहायला मला. बॅटची कड लागल्यानंतर लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल निघून गेला, समोरच्या दिशेला स्टेप आउट केलं. इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक फटका घेण्याचा प्रयत्न, कॉलिंग खराब आहे. इथे पाहायला गेलं तर दोघांमध्ये समन्वय नाहीये, दोघांमध्ये कॉलिंग चांगलं नाहीये. यस नो अँड वेट या 3 शब्दांचा प्रॉपर योग्य पाहायला मिळालं नाही आणि फलंदाज धावाच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. यस बंटी अगदी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहेत. विकेटचं पतन येऊ त्या डीजे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील, ज्यांना घातक या नावाने ओळखलं जातं. हेमंत, यस हेमंत माने नॉन स्ट्रायकिंग एंड तुम्ही पाहताय. जर यात स्वप्नील आलेत, पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लोअर फुलडास बॉल पूर्णपणे दिशा दिली, अगदी मुळावरती चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी फुटवर्कचा वापर केला, अगदी सिंगल आली आहे. एकेरीने मात्र धावसंख्या पुढे सरसावत असताना धावा लगावल्या गेल्यात. 31 धावा. पहा अगदी आता आमच्या मिकी माऊसला शांतता नाहीये, तुम्हाला विश्राम घेऊन चालणार नाहीये, तुमची आता वेळ आली आहे, तुम्हाला नाचावं लागेल. पूर्ण आमच्या अगदी या प्रेक्षक वर्गांना तुम्हाला मनोरंजित करावं लागेल, आज आनंदित करावं लागेल. कराड तालुका प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय. शेवटचा बॉल 32 धावा धावफलकावरती. इथे फटका फसलाय, बॉल उंच गेलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल. सुजित बॉलच्या खाली पोहोचतोय. फेकी चांगली पाहायला मिळाली. पहा दर्जेदार फेकी, अगदी या स्टँड वरती फेकी आपल्याला जरूर पाहायला मिळते. 2 धाबा कंप्लीट केल्या, 2 धाब्याने धावफलक निघून गेला. 34 धावसंख्येवरती 4 गडी बाद झालेत. आतापर्यंत विचार केला तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. यामध्ये 34 धावसंख्या झालेला आहे, 4 गडी बाद झालेत. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये प्रयत्न राहील कराड दक्षिण 11 संघाचा. 15 ते 16 धावसंख्याचा बनवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळेल. येस डेफिनेटली. मोठी धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल, अन्यथा तुम्हाला अगदी पाहायला गेलं तर सुजितचा सामना करावा लागेल. सुजित आहेत, रोहित पाटील, राजू कंक, कराडचं रण मशीन, स्वप्नील देवंगडे, मिस्टर परफेक्ट यांची चर्चा सातत्याने होत असते. यामध्ये एक नाव तुम्ही जरूर विसरला, विकास वैरीला विसरून चालणार नाही, कारण या स्पर्धेमध्ये भन्नाट तुफान वाऱ्यासारखी फलंदाजी आपल्याला खरं तर विकास वैरीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. इथे अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. यस 6 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होत आहेत. मिलिंद पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 4, अंतिम षटक, डेथ ओव्हरचं षटक. आता या षटकामध्ये तुम्हाला तुफानी फलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल, साइड आर्म ऍक्शन या गोलंदाजाची. हो हो हो, वाईट बॉल खरं तर बाहेर टाकलेला बॉल होता. इथे बॅटची कड लागली आणि पाहिलं गेलं तर वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. या प्रयत्नामध्ये फलंदाज पहा, पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर हा फलंदाज लगेच इथे स्वतः प्रामाणिकपणा दाखवला आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. हे खेळाडू असेच घडत नाहीये, त्यांच्याकडे खेळाडू वृत्ती आहे. यस डीजे.
पहा अगदी मैदानाच्या चारही कोपऱ्यामध्ये प्रेक्षकांची भरपूर गर्दी पाहायला मिळते म्हणून म्हणलं जातं ऑडियन्स इज द पॉवर ऑफ द टुर्नामेंट. म्हणजे खरं तर प्रेक्षक वर्ग ही खरं तर स्पर्धेची शोभा आहे आणि आता ही स्पर्धेची शोभा हळूहळू प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या या सामन्याच्या दरम्यान खरं तर भरपूर गर्दी करत असताना आदेश आपल्याला पाहायला मिळतो. येस डेफिनेटली जसं संध्याकाळचं सत्र चालू झाले तसं मात्र प्रेक्षकांची गर्दी आता फायनल मेगा फायनलचा लढत अगदी आमच्या समोर येईल ना त्या प्रकारे अगदी प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. जाऊयात न्यू बॅटर मुकेश पवार डोळ्यामध्ये बाटली खेळण्याचा प्रयत्न. डोळ्यामध्ये प्रत्येक क्षण आठवायचा या स्पर्धेचा, त्यामुळे प्रेक्षक वर्ग सुद्धा माहीत आहे कारण 365 दिवस पुन्हा या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. त्यामुळे प्रत्येक क्षण डोळ्यामध्ये साठवण्याचा प्रयत्न प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धावा पाहतोय 35 धावा. यस 35 धावा लगावल्या गेल्या 3.2चा खेळ झाला. येणारे 4 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधील. 4 बॉल मध्ये मोठे फटके केले तर अगदी 50 धावा लगावल्या जातील का येणारे प्रश्नचिन्ह आहे. 35 धावा. पुढचा बॉल मिलिंद पाटील निघालेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय मिडलवर अगदी जमीन लगत लॉंग दी कार्पेटने जमीनला गुदगुल्या करत सुजित पर्यंत बॉल पोहोचलाय. फेकी चांगली आहे. रनआउटची संधी आणि तिथे मात्र आणखीन एक विकेट जाईल माघारी. परतीचा इशारा. चले जाओ टाटा बाय बाय. येऊ द्या डीजे. धन्यवाद. जपून खेळावं लागेल कारण मोठी स्पर्धा आहे आणि मोठी मॅच आहे, त्यामुळे इथे जपून खेळ करावा लागेल. अजून एक 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 36 धावा झालेला आहे. हाणामारी इथे तोडाफोडी करावी लागेल राहिलेल्या 3 बॉल मध्ये. हो यावेळी चांगला बॉल अगदी टिपा पडल्यानंतर कुठेतरी बाहेर निघणारा बॉल होता. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी होती गोलंदाज मिलिंद यांच्या माध्यमातून. सातत्याने अगदी फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर संदीप आलेत. पहिलाच बॉल डॉट आलाय. 36 धावा धावफलकावरती तब्बल 6 विकेट्स गमावलेत कराड दक्षिण 11 संघाने. ही स्थिती आपण पाहतोय. अगदी एक्झिबिशन मॅच आहे. कुठे प्रेशर घेऊन चालणार नाहीये. पूर्णपणे ही मैत्रीपूर्ण लढत आहे. तुम्हाला या मॅच मध्ये अगदी मैत्रीचा खेळ दाखवावा लागेल. निश्चितच संदीप पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज होतील. मिलिंद आपण पाहतोय निघालेत पुन्हा एकदा. इथे पहा वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. तिथे बॉल अगदी पाहायला गेलं तर बॉल निघून गेला अलॉंग द कार्पेटच्या सहाय्यानं. डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. डीजे थँक्यू डीजे. आमचे मिकी माऊस कुठेतरी थकलेत की काय. आता तुम्हाला थकून चालणार नाहीये. तुम्हाला जल्लोष करावा लागेल. तुमची वेळ आली आहे. तुम्हाला विश्रांती आता घ्यायची नाहीये. मिलिंद आणि दी बॉल. हो काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न राहिला होता. अगदी बॅट आक्रमण करण्याचा प्रयत्न कोणताही नाहीये. यावेळी पंच दर्शवतील बाईट स्वरूपात. या सिंगल मिळेल आणि पहिल्या इनिंगचा खेळ मात्र इथे समाप्त होईल. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर कराड दक्षिण 11 संघ जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. 41 माफ करा 41 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय आणि 42 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सेट केले गेले कराड दक्षिण 11 संघाच्या माध्यमातून. कराड 11 संघासाठी प्लीज दोन्ही टीम्स ना प्लीज मी विनंती करेन आपण लगेचच कोऑपरेट करा. फास्ट थोडंसं सहकार्य करा. पाहू शकता मॅच समरी ते फर्स्ट इनिंगची समरी आपण पाहतोय. खरं तर सुजितने ॲज अ ओपनर म्हणून आले 2 बॉलचा सामना केला. 1 धाव बनवली आहे. रणजीतच्या माध्यमातून 5 बॉलचा सामना करत असताना 9 धावसंख्या. बंटीचा विचार केला तर 0वरती बाद झाले. त्यानंतर अमोल 4 बॉल 8, अजिंक्य 7 बॉल 14 आणि त्यानंतर हेमंतने 2 बॉल 3, मुकेश 1 बॉल 1, 3 बॉल 4, संदीप असे या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा सागडी बाद आपण धावफलकावरती पाहतोय. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि अशामध्ये कराड 11 टीमच्या माध्यमातून कोणती जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. येस प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान निसर्गाचा नियम आहे. परिवर्तन करणं फार गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा आमचे साथी कॉमेंटेटर आमचे मार्गदर्शक आशिषजी चोरगे सर त्याचबरोबर रुपेश पाटील सर यांचा आवाज येणाऱ्या एक्झिबिशन मॅचचा सेकंड इनिंग कडे आपण जाणार आहोत. थँक्यू सो मच. मी थांबतोय तुम्ही थांबू नका. स्पर्धा आपण पाहतोय हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीज पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित कराड तालुका प्रीमियर लीग KDPL 4.0 एक्झिबिशन मॅच आपण अनुभवतोय. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्यात कराड दक्षिण 11 संघाने. तब्बल 41 धावा 42 धावांचं लक्ष या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. या मॅचचं सेकंड इनिंगचं धावतं वादळ ऐकण्यासाठी जाऊयात आशिषजी चोरगे सरांकडे. थँक्यू सो मच. डीजे
या स्क्रीनवरती आपण पाहू शकताय बिग बॅटल कराड 11 आणि कराड दक्षिण 11 या दोन संघांमध्ये मात्र हा सामना पाहायला मिळाला. म्हणजे कराडमधील सर्व उत्कृष्ट खेळाडू आपण या मॅच मध्ये मात्र खेळताना पाहायला मिळते. त्यामुळे तुम्हाला प्रचंड गर्दी या मॅच मध्ये पाहायला मिळते. KTPL 4.0 आयोजन कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण आणि या आयोजनाचे बाप बेताज बादशाह म्हणून ओळख राहिली सातत्याने मात्र कराड तालुका क्रिकेट असोसिएशनची आणि तेच इथे मात्र पाहायला मिळते. पहिली इनिंग इथे मात्र टॉस इथे मात्र जिंकला होता कराड 11 या संघाने निर्णय घेण्यात आला होता गोलंदाजी बरोबर जाण्याचा आणि तिथे मात्र फलंदाजी करत असताना कराड दक्षिण 11 हा संघ मात्र पाहायला गेला तर 42 धावा इथून मात्र विजयासाठी हव्यात 41 धावा मात्र जमवल्या होत्या. स्टार वर्सेस स्टार हा क्रिकेट आपल्याला मात्र अनुभवायला मिळते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ कराड आपण पाहतोय अशी चोरगे सर जोडले गेलेले आहेत. अतिथी कक्षामध्ये आपण पाहायला गेलं तर किरणजी मस्कर सर जोडले गेले आहेत आणि मागच्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकलात अविराज सरांचा आणि त्याचबरोबर आदर्श सूर्यवंशी यांचा आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज प्रशांतजी आदवडे सर हे मात्र आपण दिवसभर त्यांचा आवाज मात्र आपण ऐकत आहोत आणि मी रुपेश पाटील. तमाम क्रीडा रसिकांचं करूया मात्र टेनिसच्या पटलावरती टेनिसच्या क्रिकेटवरती टेनिसच्या जगतामध्ये मात्र सहर्ष स्वागत. अफलातून क्रिकेट मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 24 बॉल मध्ये अशी सर बनवायचे आहेत 42 धावा. अगदी नक्कीच एक मैत्रीपूर्व लढत आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर कराड 11 आणि त्यांच्या विरोधात कराड दक्षिण ही एक्झिबिशन मॅच अगदी मैत्रीपूर्व लढत पाहायला मिळते. कराड आणि कराड म्हटल्यानंतर आपण पाहायला गेलं तर अप्रतिम सातत्याने मात्र खेळ राहायला गेले. काय आहे कराड आणि क्रिकेट असोसिएशन आपण याची चर्चा करू आणि या कराड तालुका क्रिकेट असोसिएशनने वेगळी ओळख निर्माण करून दिली. स्पर्धा आहे मानाची आणि कराडकरांच्या अभिमानाची ही टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते KTPL 4.0 च्या वतीनं आपण अशी सर पाहायला गेलं तर नक्कीच पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक अंकुश आलाय. स्ट्राईक एंडला आपण जर पाहायला गेलं तर राजू पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल सर डॉट बॉल आलाय. हे अंकुशकडे ती क्षमता आहे आणि ते मात्र आपण सातत्याने मात्र पाहायला गेलं तर ते दाखवताना मात्र पाहायला गेलेत. अनेक आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळताना हे मात्र आपल्या अनुभवाचा परिपूर्ण वापर करत असतात आणि इथून तेच करायचं आहे तुम्हाला का 4 षटकांमध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला 42 हवा आणि या तिथून त्या डिफेन्स कशा पद्धतीने केल्या जातील तर हे डॉट बॉलचं समीकरण विकेटचं समीकरण याची बांधणी तुम्हाला मात्र इथून करावी लागेल. नक्कीच सहमत आहे तुमच्या मताशी. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढचा बॉल घेऊन अंकुश तयार होतोय राजू साडी. लोअर फुलटॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल सीमा पार येतोय तो चौकार. गोलंदाज आणि वर्षभर प्रत्येकाच्या मनामध्ये अधिराज्य करणारं नाव आहे दीपकदादा लोखंडे. आमचे आधारस्तंभ ॲडोटेक ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतात. हो आणखीन एक चांगला बॉल ड्राइव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे अमोल बॉर्बर येतोय. फेकी केली जाईल आणि एक डाव नक्कीच येईल आणि स्ट्राईक मात्र असेल आता रोहित पाटील यांच्याकडे. निश्चितच हा बॉल चांगल्या पद्धतीने मात्र हाताला गेला. आता पाहायला गेलं तर 5 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात आणि पहिला षटक खूप महत्वपूर्ण आहे. P1चा षटक आहे त्याच्यामध्ये धावा तुम्ही किती खर्च करताय त्याच्यावरती परिपूर्ण निर्भय आहे आणि विश्वास दाखवला येते गोलंदाज अंकुश यांच्यावरती आणि आतापर्यंत तरी अंकुश ठेवले धावांवरती पाहायला गेलं तर अशी सर. नक्कीच रोहित यांच्यासाठी हा बॉल. हो खोलात टाकलेला बॉल ओव्हर पिच होता. पंचांकडे अपील जरूर केली गेली. यॉर्करचा प्रयत्न या बॉलवरती सर पाहायला मिळाला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. इथेही तेवढीच ताकदवान गोलंदाजी होताना पाहायला मिळते कारण ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर ज्या पहिल्या इनिंग मध्ये आपण गोलंदाजी पाहिली गेली होती तीच गोलंदाजी तीच धाक आणि धाकधकता असणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला मात्र अंकुशांच्याकडनं मात्र पाहायला मिळते आणि ही मॅच बनवण्याचं काम केलं जातोय. सहजासहजी मॅच पाहायला गेलं तर सोडणार नाही आहेत कराड दक्षिण आपण पाहायला गेलं तर. नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली आहे. अंकुश लावलाय. आतापर्यंत पाहायला गेलं तर दबदबा पाहायला मिळतो या गोलंदाजाचा परंतु समोर रोहित पाटील. पुढचा बॉल ओहो स्लॉक स्लिपचा फटका. बॉल चाललाय लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल सीमा पार येतोय तो चौकार.
तळेकर साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. हे संपूर्ण हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीच्या सीईओ म्हणून त्यांच्याकडे जरूर पाहिलं जातं. सन्माननीय आदरणीय रुपेची तळेकर साहेब यांचं पुनश्च आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. KTPL 4.0 मध्ये आपण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात. या सोहळ्यामध्ये या व्यासपीठामध्ये उपस्थित राहिलात. या व्यासपीठाची शोभा वाढवलीत. यासाठी आपलं मनापासून मनाच्या अंतकरणापासून अधिक स्वागत. थँक्यू. हो, स्विजिटचा फटका उलटा फुलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न रोहितच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. शेवटचा बॉल सर आलाय तो डॉट बॉल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवरती. येणारे 18 बॉल 33 धावांची अजूनही गरज आहे. मॅच बनवली गेली आणि मॅच बनवलं पाहायला गेलं तर अंकुशाने मात्र अप्रतिम गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये मात्र साकारली. आणि आपण कराड दक्षिणचं जर पाहायला गेलं तर हा अप्रतिम खेळ पहा. इथे वेळेचा अपव्यय इथे करू नका, कारण पहिल्या षटकामध्ये लगेच तुम्हाला मिटिंग घेणं अनिवार्य नसणार आहे. आयोजकांकडनं कळवण्यात येते. प्लीज मी विनंती करेन लगेच क्षेत्ररक्षक सजवा, कारण आणखी मोठा मेगा फायनल बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथून 2 संघांमध्ये ज्या पद्धतीनं मात्र KTPL 4.0चं आयोजन करण्यात आलं होतं आणि अगदी चर्चेत राहिलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी तुम्हाला सर्वांची लाडकी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहायला गेले. हलगीचं वाजन डीजेचं मात्र इथं नाद घुमताना पाहायला मिळालं. टाळ्यांचा कडकडा, शिट्यांचा आवाज. तमाम क्रीडा रसिक इथे मात्र उपस्थित प्रचंड आणि प्रचंड मैदानामध्ये तुम्हाला तोबा गर्दी मात्र पाहायला मिळते. ही ओळख आहे KTPL कराड तालुका प्रीमियर लीग 2025 आणि 4.0 ची आशिष जर पाहायला गेलं तर. नक्कीच हे दमदार असं आयोजन. कालचा पहिला दिवस उद्घाटन 16 मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेची चर्चा केली तर प्रगल्भ असं व्यासपीठ, मान्यवरांची उपस्थिती, चमचमते ट्रॉफीज मात्र या KTPL मध्ये जरूर पाहायला मिळते. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर एक्झिबिशन मॅच सुरू आहे. रणजित गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल दुसऱ्या षटकात चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार. आला हा खन 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 आवाज करणारा राजू यांच्या बॅट मधून षटकार. तेवढंच एन्जॉय करताना पाहायला मिळतात आशिष सर. नक्कीच येणारे 17 बॉल अजूनही 27 धावांची गरज. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेले तर 15 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. या षटकारांना समीकरण मात्र बदलली गेलीत आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर 4 बॉलमध्ये 11 वरती राजू खेळताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला. आपल्याकडे बॉल इथे मात्र असे बॉल तुम्ही टाकू शकत नाही. हा तोफा होता, तोफ्याला केलाय कबूल 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 कबूल. आलाय षटकार. थँक्यू डीजे. येणारे 16 बॉल 21 धावांची अजूनही गरज असेल कराड 11 या संघाला. अगदी धुवाधार बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये राजू कंकच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. राजू कंक हा मात्र पाहायला गेलं तर कराड टेनिस क्रिकेट मधील एक जादूगार फलंदाज म्हणून याच्याकडे पाहिला जातो. परंतु उंच माझा झोका घेतलाय जरूर, परंतु लांब मिळालंय, न्यारलंय, पारकलंय, ओळखलंय, अंतरी मिळालंय, अंतर कापलंही आणि आलाय हा लांब लांब आणि लांब लचक राजू कंक यांच्या बॅट मधून शानदार रुबाबदार षटकार. ऐवा कॅच इथे मात्र घेतली जाईल का? दीपक मोहिते सर इथे उपस्थित आहेत ऐवा कॅचसाठी आणि ऐवा कॅचसाठी प्राइज इथे ही मात्र दिली जाईल. आणि आपण पाहायला गेलं तमाम क्रीडा रसिकांचं ही करूया कौतुक. आपण पाहायला गेलो ऑन साईडला फक्त खेचून काढला बॉल. ओहो, क्षेत्ररक्षक पाहत राहिले, बॉल चाललाय निघून सीमा रेषा पार. आला हा मात्र इथून शानदार रुबाबदार आणखी क्लास राजू कंक यांचा दाखवणारा चौकार. पाहायला मिळतोय दर्जेदार असा फटका मात्र पाहायला मिळतोय राजू कंकच्या बॅट मधून. आणखी एक मोठा फटका खेळलाय, बॉल चाललाय बाहेर सीमारेषेच्या बाहेर, लांब लांब लांब, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. ज्याचा पॅटर्न आहे हटके तो राजू कंक मारतोय षटकाराचे फटके. आणखीन एक जबरदस्त शॉट, षटकार.
युवा नेते आमचे कराड दक्षिणचे युवा नेते सर्वांनी आदरणीय आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर आज व्यासपीठावरती उपस्थित आमचे अध्यक्ष कराड आर्किटेक्ट अँड इंजिनिअरिंग असोसिएशनचे सर्वांनी आदरणीय आमचे सर्वांचे लाडके राजू दादा म्हणजे सर्वांनी आदरणीय मिलिंदजी पाटील साहेब आपण उपस्थित राहिलात या सोहळ्याची शोभा वाढवलीत संपूर्ण कराड तालुका प्रीमियर लीगच्या परिवाराच्या वतीनं आपलं मनापासून मनाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. नक्कीच टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर 37 आणि 12 चेंडू 5 धावांची गरज आज खऱ्या अर्थाने अंतिमचा दिवस आहे. अंतिमच्या दिवसामध्ये संपूर्ण कराड तालुका मात्र जोडला गेलाय आणि ही पोच पावती आहे खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर या स्पर्धेची. आणि संपूर्ण आयोजन आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व अर्थात दीपक दादा लोखंडे आणि त्यांच्याबद्दल मी एकच सांगेल, घड्याळ जरी सोन्याचं असलं ना तर त्याच्यामध्ये सेल असेल तर काहीच किंमत उरत नाही. आणि माणूस कितीही श्रीमंत असेल आणि त्याच्यात माणुसकीच नसेल तर त्याची काहीच किंमत उरत नाही. परंतु दीपक दादांबद्दल एकच सांगेल, फुलाला फुल उमलत गेलं की फुलाचा पुष्पहार तयार होतो, दिव्याने दिवा जळवत गेला की दिव्याची दीपमाळ तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेला तर माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. आणि हा संपूर्ण तालुक्यातील ही माणुसकी नक्कीच दीपक दादांनी जोडून घेतली आणि ही पोच पावती आहे खऱ्या अर्थाने. आणि संपूर्ण कराड तालुका मात्र एकवटला गेलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या आयोजनासाठी. KTPL 4.0 साठी संपूर्ण कराड तालुका मात्र जोडला गेलाय. मान्यवरांची उपस्थिती देखील पाहायला मिळते कारण स्पर्धा आहे मानाची, स्पर्धा आहे सन्मानाची, कराड कळांच्या अभिमानाची. डेफिनेटली हायड्रोटेक ग्रुप ऑफ कंपनी पुरस्कृत कराड तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा मात्र दमदार मात्र पाहायला मिळते इथे. आणि इथून मॅच फिनिश हा फटका मात्र आला शानदार आणि इथून मात्र मॅच मध्ये दम दाखवला. यस, डेफिनेटली या मॅच मध्ये मात्र विजय होताना पाहायला मिळते कराड 11 हा संघ. आणि कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक. परंतु इथून तुम्ही उपस्थित झालात आणि या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये रंगत आणला त्याबद्दल कराड दक्षिण त्या सगळ्या खेळाडू समर्थकांचं मात्र इथून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. जाऊया मेगा फायनल आणि तिथे मात्र जोडले जातील किरणजी मस्कर सर. थँक्यू. मी विनंती करेन दोन्ही टीम सेकंड करायचंय. एक मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळाली. एका बाजूला कराड 11, दुसऱ्या बाजूला कराड दक्षिण 11 या दोन संघांमधली बिग बॅटल एक्झिबिशन मॅच पाहायला मिळाली. दोन्ही टीम या आणि सेकंड करायचंय. आणि इथे मला आवर्जून 2 दिवस झालं समालोचन करण्याची संधी दिली त्यापासून मनापासून धन्यवाद. दीपक दादा लोखंडे, सागर दादा मनापासून धन्यवाद. जाऊया किरणजी मस्कर सरांकडे. थँक्यू सो मच. काही सन्मान अतिथी कक्षामध्ये करतो मी विनंती